मित्र नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सालाबादप्रमाणे आमच्या गावची वापेरी गावची यात्रा झाल्याच्या नंतर कौलाचा निवेद वगैरे होत असतो. म्हणजे कौल तोडणीचे नारळ वगैरे देवांना दिले जातात, समजूत घातली जाते, कोणाला हानी वगैरे होऊ नये. ज्या रूढी परंपरा रीतिरिवाज गावात जुन्या चालू आहेत तेच कायम चालू आहेत आपण. आणि त्यानंतर सगळेजण आम्ही कौल वगैरे तोडत असतो. आणि जत्रेचा बरा व्हिडिओ पाहिला असा. जत्रेच्या दुसऱ्या दिवसापासून सुरुवात झाली होती. कामामध्ये सुट्टी नव्हती, त्याच्यामुळे काही या टायमाला इकडे यायला मिळालं नाही. कारण मागच्या वर्षी पाहिला तर व्हिडिओ तुम्हाला भेटेल आपल्या चॅनलवरती, कौल तोडणीचा निवेद वगैरे. त्याच्यानंतर कौल तोडणीचा व्हिडिओ मी टाकला होता. आणि आज सुट्टी आहे तर आई पप्पा इकडे आले होते. थोडी आता कामं चालू आहेत आता शेतीचा पहिला टप्पा. म्हणजे आता कौल वगैरे तोडून नंतर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, कोकणातील सगळ्यांना कौल तोडून कौल वगैरे सुकल्याच्या नंतर माळ्यांमध्ये फोडलं जातं. तर आता गोवरी न्यायला आलो आहे. इथून गोवरी आपल्याला न्यायचे भरून वरच्या शेतामध्ये. इथे जी बाजूला शेत आहे इथून काय नेता येईल. पाठीमागे आपला वाडा आहे. तर आता थंडी भरपूर आहे. आता वाजलेत 11. थोडंसं आता ऊन दिसतंय बघा, नाहीतर थंडी लागत होती. आणि बऱ्यापैकी आता वारा सुटलेला आहे. चला आता आपण काम करूया. थोडी गोरीवरती नेऊन ठेवलेली आहे. आणि हे आताचं शेण आहे, हे सुकेल चांगलं. थोडीशी राख वगैरे टाकून ठेवले बघा. ते इथे पिशवीच्या पुढे ते नाही, पुढे जो ढीग आहे ना, हा ढीग आपल्याला न्यायचा आहे. हे आपल्या बैलांना काढलेलं गवत, करड्यान. कुलदाला घराकडून पाणी कमी पडतं थोडंसं, त्याच्यामुळे आता कुलीत झालं बऱ्यापैकी गारटला तो. ते कुलीत थोडा पेरला होता. ही गोवरी आता भरून येतो. शेतीच्या मित्रांनो कामाला सुरुवात झाली. म्हणजेच आमच्याकडे यात्रा झाल्याच्यानंतर सुरुवात करतात. आता ही गोवरी भरलेली आहे. पप्पा घेऊन गेले होते वरती. ही पिशवी मला न्यायची आहे, वरच्या शेतामध्ये न्यायचे. तर ही गोवरी घेऊन जाऊया वरती. कौल वगैरे तोडायला सुरुवात झालेली आहे. गोवरी मित्रांनो इथे मलीला आणून टाकले आहे. आई लावते मलीला. म्हणजेच आता जे कौल तोडलेलं आहे ना, नंतर भारे आणून नंतर भारे आणून टाकले का नंतर लावायला होतील. नाही रे, मशागतीची तयारी चालू आहे. पण तिथे भारा होता, घेऊन आला होता. हे भारे आणून ठेवले ना, नंतर कौल फोडायला होतं. इकडे बघा कौल झालं आहे. म्हणजे बऱ्यापैकी इथे आपलं कंपाऊंडामध्ये जे कौल वगैरे तोडून झालेलं आहे. आणखीन थोडी गोवरी आणायची आहे. हे बघा झाडांची बेटं बघा कशी साफ झालेत आता. इथे ह्या मळीत हा पूर्ण वैदांडा साकटून, ही जी वय होती ना ती पूर्ण साकटून जो काय सर्व त्याचं कवळ मिळालं ना ते मळीत टाकून ठेवलेलं आहे. अजून दोन कपा मारूया गोवरीला. इथे आपले मित्रांनो अंजली किंदीची भेट आहेत.
आणि इथलंच कवल आपण दरवर्षी तोडत असतो. आपलंच आहे, छोटंसं कंपाऊंड आहे बघा. बेटं पूर्ण खाली करून ठेवलेत पप्पाने. आता फक्त हे जे फारे बांधलेले आहेत ना ते थोडेसे दमट आहेत, कारण इथे ऊन बऱ्यापैकी येत नाहीत. बाहेर असतात तेवढे सुकले असते. हे नंतर मग आपण सुकल्याच्यानंतर बाहेर नळीमध्ये नेऊन टाकणार आहेत. नंतर तिथे कवल फोडलं जाईल. हे बघा फारे बांधलेले आहेत असे जागोजागी. हे इथे आहेत थोडे, त्याच्यानंतर तिकडे खाली कोपऱ्यात आहेत. या बारांचं कवल फोडलं जातं. आणि हा जमीनचा पाचल्यानंतर गोळा करून आपल्याला इथेच बाहेरच न्यायचं आहे. इथे झाडं मोठे असल्यामुळे अजिबात उन्हाचा काही विषयच येत नाही. पूर्ण थंडावाच आहे. वरती मले नाही गेले वर नाही घालायचे, 2 वर्ष होतील ना. हे जरा बऱ्यापैकी सुकले बघा. हे तिकडे त्या मळीत न्यायचं आहे. तर जातो मी पण घेऊन पप्पांसोबत. ह्याचे भार नाही बांधले, तशाच खडप्या करून ठेवले आहेत. ही अशी पूर्वतयारी करून ठेवलेली आहे, म्हणजे जागेवरती कवल फोडता येईल. हा छोटासा व्हिडिओ मित्रांनो इथेच संपवतो आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. बाय.